चला लक्ष द्या. पॉलिनॉमियल्सच्या थेरॉटिकली आता आपण लास्ट टॉपिक मध्ये आहोत. आता आपल्याला हळूहळू याच्या एक्झरसाइज क्वेश्चन्स कडे जायचे, पण त्यापूर्वी काही महत्वाच्या गोष्टी. आपण काल ग्राफिकल अप्रोच पाहिला, मी 2 मिनिटात रिवाइज करून देतो. आणि त्याच्यानंतर झिरोज ऑफ पॉलिनॉमियल मध्ये रिलेशन बिटवीन द झिरोज हा मेन टॉपिक आहे आपला. रिलेशन बिटवीन द झिरोज मध्ये स्पेसिफिकली आज जो तुमचा सिलेबस आलेला आहे त्यानुसार आपल्याला फक्त क्वाड्रॅटिकच्याच झिरोजचं रिलेशन आहे सिलेबस मध्ये. आणि सगळ्यात जास्त जो 80 मार्काचा जो तुमचा पेपर आहे त्यामध्ये सगळ्यात जास्त वेटेज अल्जेब्रा सेक्शनला आहे. मी तुम्हाला पहिल्या दिवशी सांगितलं होतं अल्जेब्रा सेक्शन आपला जो पहिला नंबर सिस्टीम वाला पार्ट होता फर्स्ट चॅप्टर, त्याच्यामध्ये 2च टॉपिक होते. कोणते कोणते? फंडामेंटल थेरम ऑफ अरिथमेटिक आणि दुसरं HCF LCM आणि प्रूव्ह दॅट. बस. आता फंडामेंटल थेरम ऑफ अरिथमेटिकलाच आपण HCF LCM मध्ये यूज केलेले आणि इरॅशनल आहे प्रूव्ह करा ते तिथं पाहिलं. त्या चॅप्टरला 6 मार्क आहेत बोर्ड एक्झाम मध्ये. तर त्याच्यात तुम्ही एखादा MCQ, एखादा 2 मार्काचा आणि एखादा 3 मार्काचा असं तुम्ही समजून घ्या. 3+2+1 या पद्धतीने 6 मार्क ऍडजस्ट होतील. आपला जो परवाचा जो पेपर झाला त्याचा उद्या रिझल्ट मिळेल तुम्हाला. त्या पेपर मध्ये जसे प्रश्न होते एक्झॅक्ट तसे प्रश्न बोर्ड मध्ये येतात. मी आता सांगायला ते सगळे पेपर जपून ठेवा. त्या वहीमध्ये इथून पुढे वही आणायची सगळ्यांनी, वहीमध्ये सोडवायचं आहे. चला मी परत 2 मिनिटात सांगतो. आपण पाहिलं कोणताही पॉलिनॉमियलचा आपल्या जर जवळ ग्राफ असेल, समजा या पद्धतीने एखादा ग्राफ आहे, कोणती पॉलिनॉमियल असू शकते ही, आणि हे सगळे ग्राफ जर पाहिला तर पॉलिनॉमियलचे ग्राफ असतात. स्ट्रेट लाईन वाले ग्राफ जनरली कोणाचे असतात? लिनियर इक्वेशन्सचे. आणि जेव्हा तुम्हाला वेगवेगळ्या स्लोपच्या लाईन्स मिळतात, वेगवेगळ्या स्लोपवर बोललोय आपण आता. परत आपण कोऑर्डिनेट जॉमेट्री मध्ये स्लोप डिटेल मध्ये शिकणार आहोत. आता इथे कॉन्सेप्ट सांगितला स्लोप म्हणून. कोऑर्डिनेट जॉमेट्री जेव्हा स्टार्ट होईल तेव्हा स्लोप मी एकदम डेप्थ मध्ये सांगेल, कारण त्याला ट्रिग्नोमेट्रीची जोड असते. आपण काल पाहिलं कोणताही ग्राफ तुम्हाला दिला, 1 मार्काचा जर प्रश्न काय येतो, फाइंड द नंबर ऑफ झिरोज ऑफ दिस पॉलिनॉमियल. तर एवढंच पाहायचं की तो ग्राफ एक्स ऍक्सिसला किती पॉइंट मध्ये कट करतो. फक्त एक्स ऍक्सिसच पॉइंट्स पाहायचे, ते 2 मध्ये कट करतो, त्याचे नंबर ऑफ झिरोज 2 आहेत. काल तुम्हाला मी एक महत्वाचं वाक्य सांगितलं होतं, चला रिवाइज पण होईल. तर इथे मी जे तुम्हाला नंबर ऑफ झिरोज म्हणत आहे ते नेमके कोणते असतात? रियल झिरोज असतात. म्हणून काल आपण x³ = 1 त्याच्यामध्ये पाहिलं तर क्युबिक इक्वेशनचा ग्राफ जो होता त्याचा रियल झिरो एकच होता. ठीक आहे, तो एक्स ऍक्सिसला एकाच पॉइंट मध्ये कट करतो क्युबिक इक्वेशनचा. पण बाकीचे 2 झिरोज कुठे गेले तर ते अनरियल असतात, इमॅजिनरी असतात. तर हे नंबर ऑफ रियल झिरोज इथे 2 आहे, कारण याला 2 पॉइंट मध्ये कट करतो. काल आपण घेतलेला हाच एक पार्ट होता. तर कोणताही ग्राफ पाहायचा, त्यामध्ये सुद्धा काल काय सांगितलं होतं, एक्स वाय ची पोझिशन नीट पाहायची. कधी कधी एक्स ऍक्सिस तुम्हाला इथं देतील, वाय इथं देतील. तर ग्राफ मध्ये एक्स ऍक्सिस कुठे आहे ते आधी शुअर करत जा. घाई मध्ये उगा या हॉरिझॉन्टल ऍक्सिसचेच इंटरसेक्शन पाहताना आन्सर रॉंग येईल. तर बऱ्याचदा ही ट्रिक खेळतात, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आपण काल स्पेशल फोकस करत होतो झिरोज ऑफ क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. ठीक आहे, क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. तर क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियलचा स्टँडर्ड फॉर्म काय होता? ax² + bx + c आणि याची कंडिशन होती a इज नॉट 0. ही कंडिशन नेहमी लक्षात ठेवायची. आता याच्यामध्ये आपण काल पाहिलं होतं की याचे जे झिरोज आहेत ते मॅक्सिमम 2 असतील. आता या 2 झिरोजचं एक नेचर पण असतं. हे नेचर आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन चॅप्टर मध्ये शिकणार. झिरोज ऑफ क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल हॅव 3 टाइप्स ऑफ नेचर. त्याचे 0 3 टाइपचे असू शकतात. एक रियल अँड डिस्टिंक्ट, दुसरे रियल अँड इक्वल, आणि तिसरे अनरियल. तर हे ठरवणारा एक नंबर असतो. दॅट नंबर इज नोन ॲज डिस्क्रिमिनंट, आणि तोच या चॅप्टरचा मेन पार्ट आहे.
डिस्क्रिमिनंट तो आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये शिकणार. तिथे आपण मेथड्स आणि डिस्क्रिमिनंट शिकणार. बी स्क्वेअर मायनस 4ac त्याच्या व्हॅल्यूवरच पुढे सगळे जेई मेन्सचे पण क्वेश्चन असतात. आता पहा, मॅक्सिमम 2 झिरोज असतात. हे 2 झिरोज रिअल असू शकतात, अनरिअल असू शकतात, रिअल मध्ये रिअल आणि इक्वल पण असू शकतात. म्हणजे दोन्ही झिरो सेम असणं, दोन्ही झिरो सेम असणं. तर काल जो आपण पॅराबोला पाहत होतो, अपवर्ड ओपनिंग आणि डाऊनवर्ड ओपनिंग पॅराबोलाचा ग्राफ असतो, त्याचा ग्राफ आयदर कसा राहील बघा, याचा ग्राफ मे बी असा राहील. हे केव्हा असते, जेव्हा ए इज पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह मध्ये पण लक्षात ठेवा 1 किंवा 1 पेक्षा जास्त, कारण झिरो तर नसतो. झिरो हा पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह दोन्ही मध्ये येत नाही. झिरोला आपण नॉन निगेटिव्ह नंबर म्हणतो, हे मी तुम्हाला 9th लाही सांगितलंय. याचा ग्राफ असा पण येऊ शकतो. तर या केसमध्ये ए ची व्हॅल्यू कशी आहे, निगेटिव्ह आहे. आता एक मेन गोष्ट तुम्ही पहा, हे जे दोन ग्राफ आहेत, या ग्राफला मी वेगवेगळ्या प्रकारे इमॅजिन करू शकतो. याचा ग्राफ असा पण राहील. आता पहा काय होतंय, याचा ग्राफ असा राहील. आता मी एक काम करेन, थोडस हा जो पार्ट आहे इथं घेतो आणि याला आपण आता मूव्ह करू. पॉसिबिलिटीकडे लक्ष द्या. हा ग्राफ एक्स ऍक्सिस वर असा ठेवला, बघा 2 जागी कट करतो, म्हणजे याला 2 रिअल झिरोज आहेत. आता इथे 2 गोष्टी आहेत, 2 नंबर एक्स ऍक्सिस वर डिफरंट लोकेशनला आहेत आणि एक्स ऍक्सिस वर आहेत. एक्स ऍक्सिस वर आहेत म्हणजे कसे आहेत, कुठे गेलं, हा रिअल आहेत. एक्स ऍक्सिसला कट करतात म्हणजे रिअल आहेत. पर दोन्ही वेगवेगळ्या जागेवर आहेत. एक्स ऍक्सिसचा हा आणि हा वेगवेगळा नंबर आहे, तर हे डिस्टिंक्ट आहे. डिस्टिंक्ट म्हणजे डिफरंट, नॉट सेम. रिअल अँड डिस्टिंक्ट ही एक पॉसिबिलिटी आहे. काय पॉसिबिलिटी आहे पहा, दुसरी पॉसिबिलिटी हा असा येईल. आता जे 2 झिरो दूर होते ते बघा जवळ 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 आले आणि एकत्र आले. आता एक्स ऍक्सिसला ती एक्स ऍक्सिस या ग्राफ साठी एक टँजंट आहे, म्हणजे बघा एकाच पॉइंट मध्ये टच करते. याचा अर्थ रिअल आहे बिकॉज इट कट्स एक्स ऍक्सिस. As it cuts x-axis, it's real. It cuts in one and only one point. So both the roots are equal. ते सेम नंबरला रिप्रेझेंट करतात. त्याला नेचर म्हणतात. क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियलचे जे झिरोज आहेत त्याचे 3 नेचर असतात, रिअल अँड डिस्टिंक्ट. ती कोणती केस होती, तुम्ही पाहिले की सांगता आलं पाहिजे. रिअल अँड डिस्टिंक्ट. अपवर्ड ओपनिंगचं मिनिंग ए इज पॉझिटिव्ह. ग्राफ पाहिला की इथून पुढे मी एक शब्द मांडणार नेहमी, त्याची कुंडली सांगायची, सगळी कुंडली सांगायची. काल सांगितलं तुम्हाला त्याचा वाय इंटरसेप्ट कसा असतो. ठीक आहे, या सगळ्या गोष्टी आता शिकलात ना, पुढे खूप सोपं जाईल. त्याच्यानंतर त्याला पाहूनच सांगता आलं पाहिजे रिअल अँड इक्वल, कारण दोन्ही रूट्स काय झाले, कॉइन्साइड झाले, एकत्र आले. ओके, आता बघा ही एक पॉसिबिलिटी. आता बघा एक्स ऍक्सिसला कट करत नाही, याचा अर्थ याचे झिरो रिअल नाही, म्हणजे याचे झिरो अनरिअल आहे. आता अनरिअल मध्ये 1, 2 असा काही संबंध नसतो. एक्स ला कटच करत नाही तर आपण त्याचा विचारच करत नाही. म्हणून कोणत्याही क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियलला झिरोज 3 टाईपचे असू शकतात. एकदा रिपीट करा, रिअल अँड डिस्टिंक्ट, रिअल अँड इक्वल, अनरिअल. याच्या बाहेर क्वाड्रॅटिकचं काही काम नाही. म्हणून तुम्हाला ग्राफिकल अप्रोच काय सांगतो की किती पॉइंट्स मध्ये एक्स ऍक्सिसला तो ग्राफ कट करेल, इट डिनोट्स द नंबर ऑफ रिअल झिरोज. ठीक आहे, रिअल झिरोज. बस. आता बघा हे जे 2 झिरोज आहेत, या 2 झिरोजला आपण एक नाव देऊ. ठीक, हे 2 झिरोज आहेत. पहा इथे किती पॉइंट मध्ये कट केलं, 2 पॉइंट मध्ये. आता नीट पहा, ह्याचे जे 2 झिरोज आहेत, या 2 झिरोला आपण एक नाव देऊ, अल्फा अँड बीटा. शांतपणे लक्ष द्या, आज याचं लास्ट लेक्चर आहे. आता उद्यापासून आपल्याला याचे फुल क्वेश्चन्सच करायचे. पुढे 2-4 दिवस फक्त तेच काम आहे आपलं. अल्फा अँड बीटा याचे 2 हे आहेत, झिरोज आहेत. आता ह्या 2 झिरो मध्ये एक रिलेशन असते, ते आपण काल चेक केलं होतं. मी परत तुम्हाला सांगतो.
या ठिकाणी जे रिलेशन बिटवीन झिरोज ऑफ क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल असतोय. आज मी जे सांगायला तिथे लक्ष द्या थोडस. झिरोज मधलं रिलेशन. तर झिरोज कोण आहेत? अल्फा अँड बीटा बी द झिरोज. आता हे जर दोन झिरोज असतील तर स्टँडर्ड फॉर्म इथं आहे ax स्क्वेअर प्लस bx प्लस सी. ह्याच्यात हे जे तीन ABC असतात याच्यामध्ये ए ला काय म्हणतो आपण आठवा? लिडिंग कोइफिशियंट. ठीक आहे. बी आहे कोइफिशियंट ऑफ एक्स. हे नाव मुद्दाम द्यायलो. त्याचं काम आपल्याला पुढे पडतंय जेव्हा आपण कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड शिकू क्वाड्रॅटिक इक्वेशन्स मध्ये. तेव्हा एक कम्प्लिटिंग स्क्वेअर करण्याचा एक फॉर्म्युला असतो, हाफ ऑफ द कोएफिशियंट ऑफ एक्स होल स्क्वेअर. तो एक फॉर्म्युला असतो. कसा आला काय नाही सगळं सांगतो मी तुम्हाला. फक्त आता तुम्ही डोक्यात ठेवा गोष्टी. तर एक मिनिट. चला, याच्यामध्ये पहिलं रिलेशन असते अल्फा प्लस बीटा. याला आपण म्हणतो सम ऑफ द झिरोज. सम आपल्याला कधीही दिलेल्या क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल मध्ये झिरोज मध्ये फक्त दोन रिलेशन डिफाईन्ड असतात, एक सम आणि एक प्रोडक्ट. काल बोललो होतो तुम्हाला. काल आपण ऑब्झर्व केलं होतं आणि पाहिलं होतं सम ऑफ द झिरोज इज ऑलवेज इक्वल टू निगेटिव्ह बी बाय ए. आता एक गोष्ट, याचं मिनिंग थोडंसं नीट समजून घ्या, नाहीतर पुढे खूप चुका होतात. बी आहे एक्सचा कोएफिशियंट पहा इथे, तो इथे पॉझिटिव्ह आहे. स्टँडर्ड फॉर्म्युला जनरली सगळे साइन प्लस असतात. कोणत्या स्टँडर्ड फॉर्म्युल्यात ऐका, इथे जो बी आहे तो स्वतः व्हेरिएबल आहे आता तरी, कारण तो नंबर कोणता आहे माहित नाही आपल्याला. आता तो व्हेरिएबल आहे. पण तुम्हाला हे गॅरंटी आहे का हा बी प्लस आहे का मायनस आहे? माहित नाही. हा प्लस 2 पण राहू शकतो, मायनस 2 पण राहू शकतो. तर या मायनसचा अर्थ काय? इथे बी जर पॉझिटिव्ह झाला तर ही क्वांटिटी निगेटिव्ह होईल, आणि हा बी निगेटिव्ह झाला तरी पॉझिटिव्ह होईल. तर मायनस बी अपॉन ए हा नंबर प्लस मायनस दोन्ही मध्ये खेळतो. एकाच नंबरला जेव्हा दोन एक्स्ट्रीम व्हॅल्यूज असतात तेव्हा त्याला ऑसिलेटिंग फंक्शन म्हणतात. ते ऑसिलेट करत राहते फंक्शन एका दोन पर्टिक्युलर व्हॅल्यूच्या मध्ये, त्याला ऑसिलेटरी फंक्शन म्हणतात. हे ट्रिग्नोमेट्री मध्ये पण शिकतो आपण. साइन एक्स आणि कॉस एक्स ऑसिलेटरी फंक्शन आहे. ते +1 -1 च्या मध्ये वाढतात. आपण मागे शिकलो होतो, ज्याला आपण अँप्लिट्यूड म्हणतो साऊंड वेव्हज मध्ये. त्याच्यात जे पॉझिटिव्ह डायरेक्शन ते +1, खाली येते -1. तर कधी साइन आणि कॉसचा ग्राफ +1 आणि -1 च्या वर खाली जात नाही. ती त्याची लिमिट आहे, मॅक्सिमम अँड मिनिमम व्हॅल्यूज ते तिथून येतात. सम ऑफ द झिरो याला आपण म्हणू सम ऑफ झिरो. लक्ष द्या. आणि दुसरा असते प्रोडक्ट ऑफ झिरोज, सी अपॉन ए. ठीक आहे. तर या सी ला या ए ने डिवाइड करा. इथे बी चा निगेटिव्ह घ्या, इथे निगेटिव्ह असेल तिथे पॉझिटिव्ह होईल, पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह होईल. डिवाइड नेहमी करतात ए ने, ते नेहमीसाठी ट्रू आहे. आणि हे आहे प्रोडक्ट ऑफ झिरो. तर हे जे दोन रिलेशन आहेत, दीज आर एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट रिलेशन्स फॉर एक्झामिनेशन. आपल्याला जेवढे क्वेश्चन्स येतील इथून येतील, आपण ह्याची प्रॅक्टिस करणार आहे. तर कोणतंही क्वाड्रॅटिक इक्वेशन पाहिलं की तुम्हाला त्याचं रिलेशन विचारलं जातं क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल देऊन. ह्याच्यामध्ये एक खास गोष्ट, आता आपल्याला सम आणि प्रोडक्ट साठी फॉर्म्युला आहे. तर नेहमी दिलेल्या क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियलला काय करायचं, सम आणि प्रोडक्ट मध्येच लिहिता येईल या पद्धतीने तयार करायचं. लेकिन जिंदगी इतनी आसान नहीं. एग्जाम में जो पॉलिनॉमियल आएगी वो इतनी टेढ़ी मेढ़ी आएगी, आपको उसे इस तरह से रीडिझाइन करना पडेगा. असं समजू नका मी इक्वेशन पाहिल्या पाहिल्या सांगतो की याचा सम आणि प्रोडक्ट काय होईल. एवढं सोपं नसतं. सीबीएसईचा पेपर तर कधीच एवढा सोपा नसतो. त्याच्यामुळे लक्षात घ्या, बेसिक लक्षात ठेवा, आपल्याला नेहमी ट्राय काय करायचंय, सम आणि प्रोडक्ट मध्ये आणा. का? कारण दुसरा फॉर्म्युलाच नाही. रिलेशन तर एवढंच आहे, हे रिलेशन आपण नाही चेंज करू शकत, हे नॅचरल आहे. ठीक आहे, हे नॅचरल आहे.
त्याच्यासाठी आपल्याला कधी कधी डिफरन्स ऑफ द झिरोज काढावा लागतो. डिफरन्स ऑफ झिरोज. आता ही एक थोडीशी इंटरेस्टिंग गोष्ट आहे. डिफरन्स ऑफ झिरोज इथून ते येतच नाही. इक्वेशन मध्ये कोणत्याही असं रिलेशन नाही. मग मला जर कोणी विचारलं अल्फा मायनस बीटा सांगा, हे डिफरन्स झाला. पण ह्याला मोर स्पेसिफिकली मॉड मध्ये लिहितो आपण, कारण दोन नंबरचा डिफरन्स प्लस मायनस काही राहू शकतो. आता आपल्याला कुठं माहिती आहे अल्फा मोठा आहे का बीटा मोठा आहे? अल्फा मोठा झाला तर पॉझिटिव्ह येईल डिफरन्स, अल्फा लहान झाला तर निगेटिव्ह येईल. आता आपण 10th स्टँडर्डला आहेत म्हणून मी सध्या मॉड सोबत नाही खेळत जास्त. मॉडचं काम आपल्याला पुढे 11वी-12वीला जास्त पडतं. आता आपण फक्त अल्फा मायनस बीटा लक्षात ठेवू. मॉडचं एक काम असते, मॉड नेहमी पॉझिटिव्ह आन्सर देतो आणि पॉझिटिव्हचा स्क्वेअर नेहमी पॉझिटिव्ह असतो, निगेटिव्हचा स्क्वेअर हे नेहमी पॉझिटिव्ह असतो. त्याच्यामुळे मॉड घेणं आणि स्क्वेअर करणं हे जगातलं सगळ्यात चांगलं काम आहे. अल्जेब्रामध्ये यूज होणार. तफा जर मला कोणी सांगितलं डिफरन्स ऑफ द झिरोज काढा, मग आपल्याकडे पर्याय एकच उरतो, एक तर दोन्ही झिरो शोधा आणि मग डिफरन्स सांगा. कसं शोधा? फॅक्टरायझेशन. पण तसं न करता आपल्याला झिरोचं डिफरन्स सांगता येईल का? तर त्याचा आन्सर आहे येस. आता बघा मी काय करणार, मला काढायचा डिफरन्स आणि मी यूज कोणाला करणार? सम आणि प्रोडक्टला. सम आणि प्रोडक्टला. त्याच्यासाठी इकडे चला थोडस जाऊया लहानपणीच्या वर्गात. ए प्लस बी होल स्क्वेअर कोणाला माहिती? ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab. छान. मी तुम्हाला लास्ट इयर या सगळ्या आयडेंटिटी 10 वेळा प्रूव्ह करून दाखवलेले आहेत. तुम्ही एक वेळा लक्षात ठेवलं नाही ते मला माहिती. याच्याकडे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2ab. आता एक काम करा, हा जो आहे बघा इथे रिप्लेस करू आपण. रिप्लेस ए एज अल्फा आणि बी एज बीटा. याला रिप्लेस करा अल्फा बीटाने. तर सांगा बरं पहिला फॉर्म्युला काय होईल? अल्फा प्लस बीटा चा होल स्क्वेअर. सर हा आहे अल्फा स्क्वेअर. आता थोडस लक्ष द्या, मी आता जे जे करायलो इथून तुमचा बोर्ड एक्झामचा 3, 4, 5 मार्काचा प्रश्न होतो. हे मॅनिप्युलेशन जोपर्यंत येणार नाही चांगले क्वेश्चन सॉल्व्ह होणार नाही. छोटे मोठे होतील, 1-2 मार्क घ्या, समाधानी व्हा, त्याला कोणी विचारणार नाही. पेढा सुद्धा द्यायची लाज वाटेल, पास झालो म्हणून फक्त सांगायचं स्वतःलाच. चांगला पेढा द्यायचा किंवा खायचा असेल ना, या टॉपिकवर आता जास्त फोकस करा. आता आपल्याकडे लॉजिक काय आलं बघा. सम दिसते, अल्फा बीटा सम आहे बघा, प्रोडक्ट पण आहे. इथे सम आहे पण स्क्वेअरची सम, ह्याला मॅनिप्युलेशन म्हणतात. आपल्याकडे फॉर्म्युला फक्त कोणाचा आहे? अल्फा प्लस बीटा आहे. आपल्याकडे अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर कुठे? नाहीच आहे. तर आपण एक काम करू, अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअरला जर मी सेपरेट करायचं ठरवलं यालाच, हा सगळा कचरा इकडे घेऊन या. इकडे काय होईल पहा, अल्फा प्लस बीटा होल स्क्वेअर मायनस 2 अल्फा बीटा. हा आपला आजच्या दिवसाचा पहिला जॅकपॉट. पहिला जॅकपॉट. इथून तुमचा 3 मार्काचा प्रश्न येईल, एकदम मेन. हा मी याला काय करेल 5 स्टार दे. हा इतका एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. तर याला तुम्ही आता एक काम करून लिहा. तर मला जर अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर काढायचा असेल तर सम सर आमच्याकडे मायनस बी अपॉन ए असते. आता फक्त शिका, आता फक्त बघत राहा पुढचे 10 मिनिटं मॅनिप्युलेशन कसे असतात. होल स्क्वेअर मायनस 2c बाय ए. कोणाकोणाला कळलं? 2 अल्फा बीटा आहे ना. अरे अल्फा बीटा कोण आहे? प्रोडक्ट आहे. प्रोडक्ट काय असते? सी बाय ए. त्याचा कोएफिशियंट कोण आहे? 2. तर 2c बाय ए होईल ना तो. बर, त्याचा एक चांगला फायदा, तर ज्या ज्या गोष्टी सांगायलो त्या पहा. त्याचा एक फायदा, मायनस बी स्क्वेअरला स्क्वेअर केल्यावर काही फरक पडत नाही.
खाली कोण येतो ए स्क्वेअर मायनस 2c अपॉन ए. या दोघांना असं पाहिल्यावर मला बिलकुल आवडत नाही. बेस सेम करा. बेस सेम करण्यासाठी एलसीएम घेतला. ए स्क्वेअर झाला. ए स्क्वेअर झाला म्हणजे इथे एक एक्स्ट्रा ए मल्टिप्लाय झाला. इथे मल्टिप्लाय झाला म्हणजे वरही झाला. बॅलन्स करण्यासाठी. याचा अर्थ इकडे मी काही चेंज केला नाही. पण इकडे वर एक ए आला खाली एक ए आला तर वर आला -2ac. ये शकल मत भूलो. एक वेळ स्वतःला आरशात बघू नका पण ह्याला नेहमी बघत जा. बी स्क्वेअर -2ac याला मी नाव दिलेलं आहे डिस्क्रिमिनंट. मी म्हणजे मॅथमॅटिशियन. मी पण मॅथमॅटिशियन आहे. बी स्क्वेअर -2ac लाच डिस्क्रिमिनंट म्हणतात. क्वाड्रॅटिक मध्ये शिकू पण आज हे लक्षात ठेवा. हे एक डायरेक्ट फॉर्म आहे. तुम्हाला एखाद्या प्रश्नामध्ये जर डायरेक्ट आन्सर काढायचा असेल एमसीक्यू टाईप मध्ये आलं एवढं मॅनिप्युलेशन करायचं नसेल तर तुम्ही डिरेक्टली हे लक्षात ठेवू शकता. आता तुम्ही म्हणाल सर एबीसी कुठून आणणार? अरे एबीसी कुठून आणणार? इक्वेशन मधून आणणार. ax स्क्वेअर प्लस bx प्लस c आहेत ना. ज्याला ज्याला हे लक्षात राहील छान. लक्षात नाही राहिलं खूप छान. काही प्रॉब्लेम नाही. लक्षात नाही राहिलं तर किमान हे तर लक्षात ठेवा. आता हा फॉर्म्युला कोणाचा झाला हे सांगा. अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. तुम्हाला एक प्रश्न असा येतो. इन अ क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द zeros is this and that. If the product of the zeros is that, then what is the sum of the zeros? You have to use this. हे देतील, हे देतील, हे विचारतील. कळलं? सिंपल गोष्ट आहे. आता बघा मी या फॉर्म्युल्याला मॅनिप्युलेट करेल. आपल्याला नेहमी दोन गोष्टी दिल्या जाणार. सम आणि प्रोडक्ट. दिल्या नाही तरी आपल्याला दिसणार. कारण स्टँडर्ड फॉर्म माहिती आहे -b/a c/a नेहमी माहिती आहे. चला अल्फा मायनस बीटा होल स्क्वेअर ए मायनस बी दिसतंय ए मायनस बी होल स्क्वेअर काय असतो ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर -2 अल्फा बीटा. आता जादू झाली. मी एका फॉर्म्युल्यावरून दुसरा तयार करायला. सर डिफरन्स काढायचा आहे दिसते बघा डिफरन्स काढायचा आहे. कळाले का? इथं नंतर स्क्वेअर रूट घ्यावं लागेल. स्क्वेअर रूट घ्यावं लागेल हे तर कळाले ना. स्क्वेअर रूट घेण्याचा अर्थ काय? ही व्हॅल्यू प्लस पण येईल मायनस पण येईल. याचा अर्थ काय? डिफरन्स प्लस मायनस याचं मिनिंग काय असते? कधी कधी अल्फा मोठा झाला बीटा मोठा झाला तर प्लस मायनसचा जो घोळ येतो तो इथे ऍडजस्ट होतो स्क्वेअर मध्ये. दिस इज द पॉवर ऑफ अल्जेब्रा. आता बघा अल्फा मायनस बीटाचा होल स्क्वेअर मी असा लिहितो जे मला माहिती आहे लहानपणापासून 9वी पर्यंत एवढं माहितच आहे. आता आपल्याकडे सर आमच्याकडे प्रोडक्ट तर आहे अल्फा बीटा c/a आहे पण सम नाही. आहे का कुठं अल्फा प्लस बीटा आहे का? आहे म्हणू नका. तो स्क्वेअरचा सम आहे. इट्स अ डिफरंट नंबर. म्हणून मी आता तुम्हाला बोलत होतो डिफरन्स काढण्यापूर्वी तुम्हाला एक गोष्ट माहित पाहिजे. कोणती? अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअरची व्हॅल्यू सांगा ती कुठं होती? 5 स्टार प्रॉपर्टीज होती. कळायले? खेळ खेळ बघा. हे जर तुम्ही पकडलात तर तुमचा हा चॅप्टर स्ट्रॉंग बनेल. पॉलिनॉमियल्सला हलक्यात घेऊ नका. कोणत्याही खड्ड्यात घालू शकते. अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इज अल्फा प्लस बीटा होल स्क्वेअर -2 अल्फा बीटा. चला इथे मी काय लिहू शकतो? अल्फा प्लस बीटा होल स्क्वेअर -2 अल्फा बीटा याच्यासाठी आले हा. आणि बघा एक सोबतचा -2 अल्फा बीटा ऑलरेडी आहे. लाइक टर्म्स तो ये क्या बनेगा? -4 अल्फा बीटा. कॉंग्रॅच्युलेशन. दुसरा 5 स्टार फॉर्म्युला आला. काय लिहिणार याला? अल्फा प्लस बीटा होल स्क्वेअर -4 अल्फा बीटा. दिस इज द प्रूफ. हाऊ डू वी ऑब्टेन डिफरन्स? सर इथे मग ह्याच्यात का नाही केलं? इथंच का केलं? बाबा मी नेहमी सांगायलो आपल्याला दोनच गोष्टी माहित असतात. सम आणि प्रोडक्ट. म्हणून नेहमी ट्राय काय करायचा? दिलेल्या पॉलिनॉमियलला किंवा अल्फा बीटाच्या रिलेशनला नेहमी कशात आणायचं? सम आणि प्रोडक्ट मध्ये आणायचं. का? ते माहिती आहे म्हणून. जे माहिती आहे ते सोपं जाईल ना. सिंपल गोष्ट आहे. इथे का नाही डायरेक्ट करू शकत? कारण हा माहित नाही.
म्हणून पहा मी काय केलं, जे माहित होतं बघा सम प्रोडक्ट ते माहित होतं, त्याच्यावरून जे माहित नाही ते काढलं. बघा हे आलं इथे. आता हे माहित झालं, तर जे माहित आहे तिथून जे माहित नाही ते काढलं. आता अल्टिमेटली तुम्हाला हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. तर आजपासून डिफरन्स ऑफ द झिरोचा क्वेश्चन आला, तर यू कॅन डिरेक्टली यूज धिस फॉर्म. लेट अस टेक एन एक्झाम्पल. पहा मी काय करतो, 2x स्क्वेअर प्लस 4x प्लस 7. ठीक आहे. कोणती पण एक क्वाड्रॅटिक घेतली. आता याचे रूट्स रॅशनल, इरॅशनल काही राहू शकतात. हे केव्हा राहतात, कसे राहतात मी क्वाड्रॅटिक चॅप्टर मध्ये सांगतो. आपण आता फक्त पॉलिनॉमियल शिकालो. अजून क्वाड्रॅटिक पूर्ण नाही. क्वाड्रॅटिक एक सेपरेट चॅप्टर आहे. हे फक्त उगाच त्याचं लहानपण आपण एन्जॉय करायचं. अजून त्याचे खूप टेक्निक्स आहेत पुढे. याला मी तुम्हाला विचारतो, फाइंड डिफरन्स ऑफ झिरोज. आता पहिल्यांदा काय येते डोक्यात, चला हा तुमचा 3 मार्काचा प्रश्न आहे बोर्ड एक्झाम मध्ये येणार. कंप्लीट 3 मार्क्स. क्वेश्चन दिला, एक पॉलिनॉमियल आली क्वाड्रॅटिक. बघा ए पॉझिटिव्ह आहे, ए झिरो नाही. त्याचा ग्राफ फटकन सांगा कसा दिसेल. अपवर्ड ओपनिंग, छान. बरं, हा 2 पॉइंट मध्ये कट करेल का एकामध्ये करेल का नाही करणार, हे कसं ठरणार, कशावरून, ते कशावरून ठरलं, याच्या व्हॅल्यूवरून. तर फक्त वर ओपन होईल का खाली होईल हेच कळते. तुम्ही असं डायरेक्ट नाही सांगू शकत. त्याच्यासाठी मी आत्ता एक लिहिलं होतं मागे, बी स्क्वेअर मायनस 4ac. दॅट इज डिस्क्रिमिनंट. डिस्क्रिमिनंट सांगतो, तो 2 मध्ये कट करेल का 1 मध्ये टच करेल का हवेतच राहील. असं डायरेक्ट नाही सांगता येत. उगा पाहून म्हणू नका 2 दिवसात 4 दिवसात. असं पाहून सांगता आलं तर तुम्ही तर आईन्स्टाईनच्या आजोबा झाले. मग असं पाहून सांगता येत नाही, डायरेक्ट कधीच येत नाही. मी उलट जे सांगायला ती ट्रिक आहे, ती शॉर्टकट आहे. चला या प्रश्नात सरळ सरळ आता बोर्डचा प्रश्न आहे असं धरून चला. एक क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आहे px, डिफरन्स ऑफ झिरोज विचारले. जर अल्फा मायनस बीटा विचारले, अल्फा मायनस बीटा विचारले तर काय काय माहित पाहिजे, अल्फा प्लस बीटा, अल्फा इंटू बीटा. अब मुझे बोलो, आधी मला प्लस म्हणजे सम आणि प्रोडक्ट तर लिहावं लागेल. बोर्ड एक्झाम मध्ये आपण याला कसं लिहिणार, लेट्स से वी हॅव टू सॉल्व दिस फॉर 3 मार्क्स, देन व्हॉट शुड बी द स्टेप्स. पहिल्यांदा पहा आपण असं लिहिणार, गिवन पॉलिनॉमियल इज काय आहे, 2x स्क्वेअर प्लस 4x प्लस 7. गिवन पॉलिनॉमियल आधी लिहायची. मग लिहिणार आपण कंपेअरिंग विथ स्टँडर्ड फॉर्म ax स्क्वेअर प्लस bx प्लस b. याला याच्यासोबत कंपेअर करा. कंपेअर केल्यावर सांगा a किती दिसतो, प्लस 2, बी किती दिसतो, प्लस 4, सी किती दिसतो, प्लस 7, प्लस 7 प्लस 4. सवय लावा, प्लस मायनस बोलायची सवय लावा. अल्जेब्रा आहे ते. 7 7 म्हणलं की मायनस हे म्हणायची सवय लागते. एबीसी आलं. आता बघा माझ्याकडे 3 नंबर आले, तर मला अल्फा प्लस बीटा आधी माहित पाहिजे. मायनस बी बाय ए. बघा मायनस लावा, बी कोण आहे 4, ए किती आहे पहा 2. त्याला डिवाइड करा. मी रूट शोधले नाही, झिरो शोधले नाही, मी डायरेक्ट झिरोची सम काढली. किती आली, निगेटिव्ह 2. त्याचे झिरो काय राहू दे, आम्हाला घेणं देणं नाही. आम्ही डायरेक्ट त्याची सम काढली. प्रोडक्ट सांगा सर, आले तर आपण याला फास्ट करूया. सी अपॉन ए, सी सांगा 7, ए पहा 2. हा फ्रॅक्शन याला असंच ठेवा, कधी फ्रॅक्शनला विनाकारण डेसिमल मध्ये लिहित जाऊ नका, काही गरज नाही. ठीक आहे, रॅशनल फॉर्म मध्ये लिहायचं नेहमी. आता बघा सम आली, प्रोडक्ट आलं, मला काय करायचं आहे, डिफरन्स. डिफरन्स काय, अल्फा मायनस बीटा होल स्क्वेअर इज. आता हे तुम्ही पाठ करून टाका, मायनस बघा फायदा आहे. सम किती आहे -2, प्रोडक्ट किती आहे 7/2. बघा प्लस 4, हे झालं 40. विदाउट फाइंडिंग झिरो वी कॅन से हे झालं, तर अल्फा मायनस बीटा इज प्लस मायनस अंडर रूट 10. स्क्वेअर रूट तर घ्यावं लागेल ना. दिस इज दिस. समजलं. तर हे असते रिलेशन बिटवीन झिरोज, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि नेहमी याला इथं आन्सर लिहून सोडू नका. हा आता एक गंमत आहे, इथे आला अंडर रूट -10. आता बघा अंडर रूट -10 असते का रे कधी, कोणत्या नंबरचा स्क्वेअर रूट कधी निगेटिव्ह आलाय का आजपर्यंत,
नाही, हाच अनरिअल आहे. याचा अर्थ माहितीये? सर याचा ग्राफ कंपल्सरी असा आहे. कळलं आता? कारण त्याचा 0 आता तो निगेटिव्ह आला म्हणजे याचा डिफरन्स एक्झिस्ट करत नाही त्या पद्धतीने. आपण याला नंतर अजून डिटेलमध्ये समजून घेऊ. डिफरन्स आला सगळ्यांच्या लक्षात? चला, हा याचा टॉपिक होता. उद्यापासून आपण सगळ्या टाइपचे क्वेशन्स करू.